हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज लॉग टेबल कसं वापरायचं ते एक्सप्लेन करणार आहे. बेसिकली लॉग टेबल हे फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या न्यूमरिकलसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर हा व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडलं तर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आमचं चॅनेल पण सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अजून मी असे काही व्हिडिओज घेऊन येणार आहे. The log table is mainly used for carrying out difficult calculations like multiplication and division. The log चे rules तुम्हाला माहिती असतील की multiplication is replaced by addition आणि division is replaced by subtraction of logarithmic values. पण log कसा कॅल्क्युलेट करायचा, तर log कॅल्क्युलेट करते वेळी दोन गोष्टी असतात. एक log of x to the base 10 is equal to what? Characteristic of x प्लस मॅन्टिसा ऑफ एक्स. आता हा जो नंबर आहे हा नंबर पॉझिटिव्ह असला तरच दिस विल वर्कआउट. आता आपण कॅरेक्टरिस्टिक कसं फाइंड आउट करायचं याचे रूल बघूया. रूल्स फॉर फाइंडिंग आउट द कॅरेक्टरिस्टिक. सपोज their number is greater than 1, then you have to count the number of digits before decimal point and subtract 1 from it. If suppose number of digit is z, then characteristic will be z minus 1. आणि सेकंड रूल आहे if number is less than 1. इथे लक्षात घ्या, number is less than 1 पण तो नंबर पॉझिटिव्ह असला पाहिजे. Then count the number of zeros between decimal point and first non-zero digit, add 1 to it. If number of digit is z, then characteristic is equal to z plus 1 bar. Now here are some examples. The first example is 1457. तर आता इथे आपण बघितलं तर हा नंबर काय आहे, ग्रेटर दॅन 1 आहे. तर अकॉर्डिंग टू फर्स्ट रूल वी हॅव टू काउंट हाऊ मेनी डिजिट्स आर देअर. सो देअर आर 4 डिजिट, 1 4 5 आणि 7 हे एकूण 4 डिजिट झाले. तर 4 minus 1, so characteristic will become 3 over here. Same manner, if I go for 5 8 4 3 2, again number is greater than 1. How many digits are there? 5 digits are there. So characteristic will become 5 minus 1, that is 4. आता हा 0.01 जो आहे हा लेस दॅन 1 आहे. 0.01 हा लेस दॅन 1 आहे पण हा पॉझिटिव्ह नंबर आहे. मग आता याच्यामध्ये सेकंड रूल अप्लाय होईल. यू हॅव टू काउंट द नंबर ऑफ झिरोज बिटवीन डेसिमल पॉइंट अँड फर्स्ट नॉन झिरो डिजिट. तर इथे किती झिरोज आहेत? एकच झिरो आहे. त्यामुळे 1 प्लस 1 मग 2. मग आता ग्रेटर दॅन 1 आणि लेस दॅन 1 च्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये डिफरन्स कसा समजणार, तर त्याच्यावरती आपण अशी लाईन ड्रॉ करायची. मग या कॅरेक्टरिस्टिकला आपण म्हणायचं 2 बार. आता अजून एक एक्झाम्पल आहे 0.001. आता हा पण लेस दॅन 1. यू हॅव टू काउंट द नंबर ऑफ झिरोज बिटवीन डेसिमल पॉइंट अँड द फर्स्ट नॉन झिरो डिजिट. तर किती झिरोज आहेत? 2 झिरोज आहेत. ऍड 1 टू इट. But 2 plus 1 will be 3. Therefore, characteristic becomes over here as what? 3 bar. अजून एक एक्झाम्पल 0.3. आता हा पण लेस दॅन 1 आहे पण डेसिमल पॉइंट आणि फर्स्ट नॉन झिरो डिजिटच्या मध्ये झिरोच नाहीये. त्यामुळे 0 zeros are there. So 0 plus 1, that is 1. So characteristic will be 1 bar. तर in short, characteristic will help you out to find out the position of a decimal point over here. मी आधी तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक कसे फाइंड आउट करायचे ते सांगितलं. आता मी तुम्हाला गेलेल्या नंबरचा मॅन्टिसा कसा फाइंड आउट करायचा ते सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला लॉगॅरिथमचं टेबल वापरायचं. या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता लॉगॅरिथमचं टेबल. तर याच्यामध्ये लॉगॅरिथम म्हणून लिहिलेलं आहे. पहिल्या याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर हे लॉगॅरिथम टेबल अशा प्रकारे असतं. त्याच्यामध्ये एक्स्ट्रीम लेफ्टला डबल डिजिट नंबर आहे 10 11 12. असे पहिल्या पेजवर तुम्हाला 54 पर्यंत नंबर दिसतील. त्याच्या पुढे तुम्हाला इथे कॉलम दिसतील 0 1 2 3 असे लिहिलेले 9 पर्यंतचे. तर हे थर्ड डिजिटशी करस्पॉन्डिंग प्रकार आहे. आणि मीन डिफरन्स तुम्हाला फोर्थ डिजिटसाठी मीन डिफरन्स वापरायचा असतो. याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला
1 2 3 9 पर्यंत दिसेल. आता सेकंड पेज जे आहे ते सेकंड पेज 55 पासून चालू होतं आणि इट एंड्स ॲट 99. तर आपल्याला स्टार्टिंगला बघायचं आहे मॅन्टिसा ऑफ 1457. तर आपला पहिला नंबर होता 1457. तर त्याचा मॅन्टिसा कसा काढायचा ते आपण आता इथे पाहणार आहोत. तर त्या 1457 साठी मी काय लिहिणार आहे हे नीट बघून घ्या. 1457 मग त्याच्या मॅन्टिसासाठी आपण वापरणार आहोत इथे पहिले दोन डिजिट, दॅट इज 14. पहिले दोन डिजिट आहेत 14, थर्ड डिजिट आहे 5 आणि फोर्थ डिजिट आहे 7. तर आपण रो फाइंड आउट करायचा आहे. पहिल्या दोन डिजिटशी अटॅच असलेला रो मला फाइंड आउट करायचा आहे, दॅट इज 14. तर हा रो मी इथे फाइंड आउट केला. मग त्याच्यानंतर थर्ड डिजिटशी रिलेटेड मी कॉलम शोधणार, दॅट इज 5. मग हा रो आणि या कॉलम मध्ये जो नंबर आहे 1614 हा मला अंडरलाईन करून घ्यायचा आहे. आणि फोर्थ डिजिट जो होता 7 तो मी मेन डिफरन्स मध्ये बघणार. तर त्या 7च्या कॉलम खाली 14च्या रो मध्ये काय लिहिलं आहे 21. तर या दोन नंबरचं मला ऍडिशन करायचं. कोणत्या 1614 आणि 21चं. तर मला ऍडिशन करायचं आहे 1614 आणि 21. 1614 प्लस 21. तर हे झालं 1635 ओव्हर हिअर. तर हा ऍक्च्युली आहे मॅन्टिसा. तर आपला हा जो नंबर होता हा बदलून झाला आहे 1635. पण त्याच्या आधी आपल्याला नेहमी डेसिमल पॉइंट लिहायचा, तो विसरायचा नाही. तर दिस विल बिकम 0.1635. आलं का लक्षात तुमच्या? अशाच प्रकारे आपल्याला दुसरा नंबर पण बघूया 58432. आपला दुसरा नंबर काय होता 58432. मग त्याच्यासाठी आपल्याला पुढच्या पेजला जावं लागेल 58432. मी आता नंबर लिहितो इथे. नंबर होता आपला मॅन्टिसा ऑफ 58432. आता नीट बघा, हा जो नंबर आहे हा 5 डिजिट नंबर आहे. त्यामुळे आपल्याला मॅन्टिसाच्या वेळेला लास्टचा डिजिट काढून टाकावा लागेल. म्हणजे आपल्याला ते 4 डिजिट पर्यंतच घ्यावं लागतं. दिस इज अ लिमिटेशन ऑफ आवर लॉग टेबल. तर आपल्याला 5वा डिजिट जो आहे त्याच्यावरनं फोर्थ डिजिट इन्क्रीज करायचं की आहे तसंच ठेवायचं ते लक्षात घ्यायचं. आता 5वा डिजिट आपला 2 आहे. तर आपण फोर्थ डिजिट राऊंड ऑफ करणार, तर तो येणार 5843. म्हणजे आपल्याला बघायचं कोणाचा आहे तर 58चा रो शोधायचा आहे. 4शी रिलेटेड कॉलम शोधायचा आहे आणि 3शी रिलेटेड मेन डिफरन्स शोधायचा आहे. पण आता वर्कआउट करूया 58. तर आपला हा 58 इकडे दिसेल आपल्याला. एक मिनिट. तर हा जो 58 आहे हा इथे आहे. अंडरलाईन करण्यात काहीतरी गडबड होते म्हणून मला प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे, हा 58 आहे. त्याच्यानंतर थर्ड डिजिट आपला होता 4. तर त्यांच्या रो आणि कॉलम याच्या इंटरसेक्शन नंबर होता 7664. आणि फोर्थ डिजिट जो आहे तो आपला आहे 3. तर या 3च्या करस्पॉन्डिंग कॉलम मधला मेन डिफरन्स मध्ये आपल्याला जायचं आहे. मेन डिफरन्स मध्ये. आणि या मेन डिफरन्स मध्ये इथे लिहिलेलं आहे 2. मग आता आपल्याला हे 2 इथे येऊन ऍड करावे लागतील. तर आपल्याला काय ऍड करायचं इथे 7664 प्लस 2. मग ते आपण ऍड केलं की हा नंबर बनेल 7664 प्लस 2 म्हणजे
हा नंबर पुढे जाऊन बनणार 0.7666. त्यांचं ॲडिशन आहे 7666. पण मी तुम्हाला मगाशी म्हटलं की मॅन्टिसा लिहिते वेळी आधी आपल्याला नेहमी डेसिमल पॉइंट लिहावा लागतो. तर त्यामुळे मॅन्टिसा ऑफ 58432 कम्स टू बी 0.7666. या केसमध्ये आपण राऊंडिंग ऑफ करून घेतलेला आहे. 2 हा 5th डिजिट असल्यामुळे आपण फक्त 4 डिजिट कन्सिडर केले 5843. आता आपल्याला अजून एक मॅन्टिसा फाइंड आउट करायचा आहे. मॅन्टिसा ऑफ 0.01. मॅन्टिसा ऑफ 0.01. आता इथे जर बघितलं तर हा नंबर लेस दॅन 1 या प्रकारामध्ये येतो. त्या हिशोबाने आपल्याला कॅरेक्टरिस्टिक फाइंड आउट करायचं आहे. मग आता या नंबरमध्ये 4 डिजिट नंबर बघायला गेलं तर फक्त एकच डिजिट आहे 1. मग त्याच्याशी रिलेटेड जर आपल्याला व्हॅल्यू काढायची असेल तर करस्पॉन्डिंग 2 डिजिटचा रो शोधावा लागतो. दॅट इज 10. कारण 1 साठी आपल्याकडे एक्स्ट्रीम लेफ्ट कॉलम मध्ये काहीच व्हॅल्यू नाही. मग आपण त्याच्याशी करस्पॉन्डिंग 2 डिजिट नंबर 10 घेतला. मग आता पुढचा थर्ड डिजिट नाहीच, म्हणून मग आपण थर्ड डिजिट अज्युम करायचा 0. मग 10चा रो आणि 0चा कॉलम त्याच्यात जी काही व्हॅल्यू येते म्हणजे 4 टाइम्स 0 दॅट विल बिकम द मॅन्टिसा ओव्हर हिअर. मग आता इथे मॅन्टिसा याचा काय होणार आहे तर 0.000. तर 4 वेळा 0 हा याचा मॅन्टिसा होणार आहे इथे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर मी अजून एक एक्झाम्पल तुम्हाला देतो म्हणजे हे तुमच्या अजून जास्त चांगलं लक्षात येईल. आपण आता मॅन्टिसा ऑफ 0.3 म्हटलं होतं मी तुम्हाला एक नंबर, तर त्याचा आपण इथे मॅन्टिसा फाइंड आउट करूया. मॅन्टिसा ऑफ 0.3. मॅन्टिसा ऑफ 0.3 चा आपण मॅन्टिसा फाइंड आउट करायचा आहे. परत हा नंबर लेस दॅन 1 आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिकचा जो मी रूल सांगितला होता आधी त्याच पद्धतीने तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक फाइंड आउट करायचा आहे. आता इथे जर बघितलं तर परत सिंगल डिजिट आहे, दॅट इज 3 ओनली. मग त्याच्याशी डबल डिजिट नंबर कोणता एक्स्ट्रीम लेफ्ट कॉलम मध्ये तर 30. आणि मग त्याच्याशी करस्पॉन्डिंग पहिलाच कॉलम घ्यावा लागणार दॅट इज 0, कारण पुढचे डिजिट असते. मग त्या इथे लिहिलेली व्हॅल्यू काय आहे 4771. त्यामुळे इथे मॅन्टिसा येणार 0.4771. त्यामुळे याचा मॅन्टिसा झाला 0.4771. लक्षात आलं का? तर अशा प्रकारे ब्लॉक टेबलचा उपयोग आपल्याला मॅन्टिसा फाइंड आउट करायला. आता आपण इथे फायनल आन्सर्स काय येतात ते बघूया. आपण कॅरेक्टरिस्टिक आणि मॅन्टिसा हे दोन्ही प्रकार बघितले. आपला पहिला नंबर होता 1457, तर त्याच्याशी रिलेटेड कॅरेक्टरिस्टिक आलं होतं 3 आणि मॅन्टिसा आला होता 0.1635. तर या दोघांचं ऍडिशन करून लॉगॅरिथम ऑफ 1457 बिकम्स 3.1635. तसंच 58432 हा 5 डिजिट नंबर आहे. आपण याला राऊंड ऑफ करून मग मॅन्टिसा फाइंड आउट केला. पण कॅरेक्टरिस्टिक काढते वेळी मात्र 5 डिजिट कन्सिडर केले, म्हणून याचं कॅरेक्टरिस्टिक आलं 4 आणि मॅन्टिसा आला 0.6666. तर हे दोन्ही ऍड करून आपल्याला मिळतो आहे 4.7666 ओव्हर हिअर. तसंच 0.01 लेस दॅन 1 नंबर आहे, त्यामुळे याचा कॅरेक्टरिस्टिक आलं बार 2, पण मॅन्टिसा आला 0.4 टाइम्स 0, त्यामुळे हे बनलं बार 2.000. तसंच 0.001 याचा कॅरेक्टरिस्टिक आहे बार 3, पण मॅन्टिसा मात्र सेम आहे. दोन्हीकडे बघा, इथे मॅन्टिसा सेम आहे कारण डिजिट सेम आहेत. हे खूप महत्वाचं आहे. मग याच्यामधला डिफरन्स कसा ओळखणार तर कॅरेक्टरिस्टिक्सच्या बळावरती आपण हा डिफरन्स ओळखू शकतो. दिस कॅरेक्टरिस्टिक विल हेल्प यू टू फाइंड आउट द पोझिशन ऑफ डेसिमल पॉइंट ओव्हर हिअर. मग आता परत मॅन्टिसा 0.000. मग आता
याचा लॉगॅरिथमिक व्हॅल्यू काय आली? बार 3.0000. 0.3 जो आहे त्याच्यामध्ये बार 1 कॅरेक्टरिस्टिक आला आहे आणि मॅन्टिसा आला आहे 0.4771. म्हणून लॉगॅरिथम ऑफ 0.3 विल बी 1 bar 0.4771. I hope you would have understood the things. So do not forget to like, share and subscribe the channel.